गुणांचा होतो इथे सन्मान, वाढतो मातीचा अभिमान, कर्तृत्वाच्या या शिखराला सलाम करतो आहे आज सारा जनस्थान। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र विनंती की आपण हा गुणगौरव करावा। सर्वप्रथम माननीय श्री सुधीर खांदे साहेब, अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा, सशस्त्र ध्वजनिधी 2024 चे निधी संकलनाचे 111% उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन माननीय महोदयांच्या हस्ते गुणगौरव होत आहे। श्रीमती रुपाली सरोदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, तर श्रीमती रुपाली सरोदे बुलढाणा अंतर्गत श्री संग्राम सिंग दामोदर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत श्री संग्राम दामोदर पाटील पोलीस निरीक्षक, पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेसाठी गौरव करून त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे। यानंतर श्री सुनील प्रल्हाद जाधव, सुनील गुणगौरव होत आहेत। यानंतर श्री राजू विठोबा आडवे, श्री राजू विठोबा आडवे पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल। यानंतर जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत सौ ग्रामपंचायत बुलढाणा, तालुका प्रथम क्रमांक, ग्रामपंचायत सौ बुलढाणा तालुका प्रथम क्रमांक, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2025 ते 26 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय पुरस्कार। यानंतर पांगरखेड ग्रामपंचायत तालुका मेहकर यांना द्वितीय क्रमांक, पांगरखेड ग्रामपंचायत तालुका मेहकर यांना द्वितीय क्रमांक। यानंतर झाडेत तालुका मेहकर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2025-26 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय पुरस्कार। यानंतर झाडगाव ग्रामपंचायत राठोड, जिल्हा माहिती अधिकारी बुलढाणा। यानंतर जिल्हा पत्रकार संघ बुलढाणा, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष रणजित सिंग राजपूत आणि पत्रकार मित्रमंडळी व सर्व पदाधिकारी। जिल्हा पत्रकार संघाकडून समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम तसेच राष्ट्रीय उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्याबद्दल पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून वर्ष 2025-26 कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पत्रकार आणि पत्रकार कुटुंबीयच नव्हे तर समाजातील विविध घटकांशी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य। यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय बुलढाणा अंतर्गत जळगाव जामोद श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था तालुका जळगाव जामोद शुद्ध देशी गोवंश सन्मान योजनेअंतर्गत देशी गोवंशाचे जतन व संवर्धन होण्यासाठी सतत प्रयत्न करतात। त्यांच्याकडील देशी गायीच्या गोमातापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करतात। यानंतर नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत शेख मनसब शेख अली माहे ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामध्ये शेख मनसब शेख अलीम यांनी जीवाची पर्वा न करता पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना किराणा माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते यानंतर शेख मनसब शेख अली, तर नगर परिषद कार्यालयाअंतर्गत श्री सुनील बेंडवा, आरोग्य निरीक्षक नगर परिषद बुलढाणा, शासकीय कार्यालय तसेच शहरातील सफाई कामगार संदर्भात योग्य नियोजन केल्याबद्दल
प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव होत आहे। यानंतर श्री सुनील पाटील जिल्हा उद्योग अधिकारी बुलढाणा, श्री सुनील पाटील जिल्हा उद्योग अधिकारी बुलढाणा। यानंतर श्री चंद्रशेखर कोल्हे, भारतातील सर्वात मोठी हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत भारतातून तृतीय विजेता, माननीय महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव होत आहेत। श्री चंद्रशेखर कोल्हे। माननीय महोदय साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीचं प्रात्यक्षिक मुख्य कार्यक्रम शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या मार्फत या ठिकाणी होणार आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीचं प्रात्यक्षिक दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम झाल्याबाबत शासनाच्या परिपत्रक दिनांक 21 डिसेंबर 2025 नुसार सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी सदर कवायत सर्व शाळेमध्ये घेण्यात आली होती। यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा शासन स्तरावर करण्यात आला होता। आज आपल्या समोर देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत आणि सर्वांना नम्र विनंती की आपण थोडंसं बाजूला व्हावं, कारण हे सर्व शालेय विद्यार्थी मुदत सर यांना विनंती की आपण या ठिकाणी मंचावर यावं। हा प्रस्तुत कार्यक्रम निर्माण करण्यासाठी या कवायतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक विकास साधण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, जाज्वल्य, देशप्रेमाची भावना यातून निर्माण होण्याचा उद्देश आहे। बुलढाणा शहरातील मोठ्या पटसंख्येच्या 9 शाळांमधील 1850 विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत। सर्वप्रथम आहे उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बुलढाणा, त्यानंतर आहे प्रबोधन विद्यालय बुलढाणा, त्यानंतर आहे भारत विद्यालय बुलढाणा, त्यानंतर श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा।